कांद्याचा सर्वात मोठा बाजार म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून घसरतायत सातत्यानं। कांद्याला आत्ता सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी मी कमाल भाव सांगितला, कमीत कमी 300 रुपये एवढाच प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। यातून कांदा उत्पादकांचा जो उत्पादन खर्च आपण ज्याला म्हणतो, हा उत्पादन खर्च देखील निघणं मुश्किल आहे। त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधकारमय असल्याचं देखील म्हटलं जातं। तिसरी महत्त्वाची बातमी आहे नवी मुंबईतली। नवी मुंबईतल्या कामोठे या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी दादागिरी केली आहे। या प्रकरणात सलून मालकाला सलूनमध्ये जाऊन मनसैनिकांनी बेदम मारहाण केली। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शाखेत बोलावलं असताना आला का नाहीस असा जाब विचारत ही मारहाण करण्यात आल्याचं बोललं जातं। या संदर्भातली एक मारहाण करतानाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत ओबीसी नेता मृणाल ढोले पाटील। धनंजय मुंडे आज ओबीसींच्या मेळाव्यात आहेत। हैदराबाद गॅझेट विरोधामध्ये सातत्यानं ओबीसी भूमिका म्हणतायत। सप्टेंबर मधला जो शासनादेश होता तो शासनादेश रद्द करण्यासंदर्भात ओबीसी भूमिका म्हणतायत आणि आज या सगळ्या संदर्भात धनंजय मुंडे काय बोलतात, कशा पद्धतीची भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या मेळाव्यात संपूर्ण काय घडणार आहे आणि ओबीसींची भूमिका काय आहे ते मांडण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत ओबीसी नेता मृणाल ढोले पाटील। मृणाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? व्यवस्थित प्रसन्न जी। ओबीसींचा मेळावा, त्यात आज धनंजय मुंडे सहभागी होत आहेत, त्यामुळे एक वेगळी झालर या आजच्या मेळाव्याला मिळणार आहे। या सगळ्या संदर्भात आत्ताची भूमिका काय आहे आणि धनंजय मुंडे कोणत्या पद्धतीची भूमिका मांडतील आणि काय अपेक्षा ओबीसींची? खरं तर एक बघण्यासारखं असं आहे की मागच्याच आठवड्यात हा मेळावा होणार होता बीडमध्येच, पण अतिवृष्टीमुळे तो एक आठवडा पुढे ढकलण्यात आला होता। खरं तर असं आहे की जो 2 सप्टेंबरचा जी आर काढलेला आहे या सरकारने, हा ओबीसी समाजाचा अतिशय सत्यानाश करणारा जी आर आहे। ओबीसी समाजाचं आरक्षण घालवणारा जी आर आहे। लोक म्हणतात की मागच्या द्वाराने मराठा समाजाला एंट्री दिली आहे। माझं म्हणणं आहे पुढचंच द्वार आता सरकारने खुलं केलेलं आहे आणि जर मराठा समाज सारखा एक बलवान समाज, बलशाली समाज, डॉमिनंट समाज जर ओबीसी मध्ये आला, त्या छोट्या जाती जमातीत आला, तर हे ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येईल आणि ओबीसी समाजाला राजकारणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये काहीही भेटणार नाही। तर आम्ही वारंवार हे सरकारला सांगितलं की ह्या जी आरनी ओबीसीचं आतोनात नुकसान होईल। आम्ही कोर्टात गेलो, पण कोर्टाला जो कोर्ट कचेरीला वेळ लागेल तो लागेल, पण आता मग आमच्याकडे आम्ही न्यायालयात गेल्यामुळे लोकांच्या न्यायालयात जाणं, जनतेच्या कोर्टात जाणं हाच आमच्या समोरचा पर्याय ओबीसी समाजासमोरचा। त्यामुळे ओबीसी समाज ठिकठिकाणी उपोषण करतोय, मोर्चे काढतोय आणि त्यालाच, याच जी आरला, याच सरकारला ताकद दाखवायला, देशात एक मेसेज द्यायला की ओबीसी एकजूट आहे। आज बीडचा मेळावा आहे। या जी आरला विरोध करण्यासाठी, सरकारला ओबीसी समाजाचे दुःख सांगण्यासाठी, ओबीसी समाजाचे कष्ट होणार आहेत, ओबीसी समाजाचे आरक्षण जाणार आहे हे दाखवून देण्यासाठी, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज हा मोठा बीडमध्ये होणार आहे। तुमची जी भूमिका आहे ती हैदराबाद गॅझेटच्या विरोधातली देखील भूमिका तुम्ही सातत्यानं मांडताय, त्याचं कारण काय? त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की मुळात असं आहे ना की हैदराबाद गॅझेटमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की हैदराबाद गॅझेटचा फक्त त्या जी आर मध्ये उल्लेख आहे, बाकी त्यांनी जी आर मध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीकडं त्यांच्या कुणबी समाजाच्या नोंदी नसतील किंवा त्यांची वंशावळ जुळत नसेल, तर अशा व्यक्तींनी त्यांच्या कुठल्या तरी नात्यातील, गावातील, कुळातील व्यक्तीकडे जर तशी नोंद असेल तर फक्त शपथपत्राच्या आधारे तुम्ही जात ठरवू शकता, त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटू शकतं। अशा पद्धतीचा हा जी आर आहे आणि असा जर जी आर झाला तर लाखो करोडो लोक फक्त 100 रुपयाच्या शपथपत्रावर कोणाकडेही दमदाटी करून, नातीगोती सिद्ध करून, गावातील कुळातील लोक जमा करून हे दाखले घेऊ शकतात। ओबीसी आरक्षणामध्ये
खूप मोठा शिरकाव होईल आणि जो खरा ओबीसी आहे त्याचा हक्क हिरावून घेतला जाईल. आता जे पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतात, इथं तुम्ही बघा ओबीसीच्या जागेवर फक्त आणि फक्त कुणबी समाजाचे म्हणजे मराठा समाजातील लोक कुणबी दाखले घेऊन निवडून येतील. हा ओबीसी समाजावर होणारा प्रचंड मोठा अन्याय आहे. 400-450 जाती जमाती, भटके विमुक्त, व्हीजेएनटी, मायक्रो ओबीसी, 18 अलुतेदार, बोलुतेदार, ह्या सगळ्या 450-500 जमाती, विविध धर्मांचा हा ओबीसी समूह आहे. याच्यावर होणारा जो अन्याय आहे जी हा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे आम्ही 2 सप्टेंबरचा जो GR आहे त्याला प्रचंड प्रमाणात आम्ही विरोध केला. सरकारला आम्ही वारंवार सांगितलं, पत्र लिहिली, नोटिसेस पाठवल्या, आम्ही कोर्टात गेलो आणि शेवटी आम्हाला जनतेच्या न्यायालयात जाणे गरजेचं आहे. आणि आम्ही सरकारला हा पण इशारा दिला की तुम्ही हा GR मागे घेतला नाही तर या GRचं उत्तर तुम्हाला बिहारमध्ये भेटल. कारण ओबीसी समाज हा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून गुवाहाटी पर्यंत आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अन्याय केला आमच्यावर, मला एका दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं आहे. आजपर्यंत धनंजय मुंडे हे तेवढ्या प्रकर्षानं या संपूर्ण चळवळीमध्ये सहभागी होताना दिसले नाहीत. आज धनंजय मुंडे व्यासपीठावर येत आहेत. धनंजय मुंडेंच्या येण्यामुळं या संपूर्ण आक्रमक पवित्रा जो तुम्ही सगळेजण घेताय त्याला एक बळ मिळेल असं वाटतंय. मुंडेंकडून काय अपेक्षा आहेत? निश्चित आपण जे म्हणलं ते एकदम खरं बोललात. त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस ओबीसी समाजाचा लढला जायचा जुन्या काळामध्ये, तर त्यावेळेस भुजबळ साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब या दोघांचं अतिशय ताकदवान असं कॉम्बिनेशन होतं. ते सत्तेत होते, भुजबळ साहेब सत्तेत असायचे, गोपीनाथराव मुंडे साहेब विरोधात असायचे. पण ओबीसीच्या प्रश्नावर हे दोघंही एक यायचे आणि एकत्रितपणे भांडायचे. गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्यांच्या परिवारातलं ठामपणे कोण ओबीसीच्या बाजूने भुजबळ साहेबांबरोबर कोणी आलं नाही. पण योगायोग असं आहे की आज दोघंही सत्तेमध्ये आहेत. भुजबळ साहेब सत्तेमध्ये आहेत, धनंजय मुंडे सत्तेमध्ये आहेत आणि सरकारनेच काढलेल्या GR विरुद्ध हे बोलत आहे ओबीसीच्या हितासाठी. बीड जिल्हा आहे त्यामुळे अर्थातच तिथं धनंजय मुंडेंचं प्रचंड मोठा प्रभाव आहे, मुंडे कुटुंबियाचा मोठा प्रभाव आहे. गोपीनाथ मुंडेंना तिथं दैवताचं एक प्रकारे मानलं जातं आणि अशा बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचा एक प्रकारे वारसदार म्हणून जर तिथं धनंजय मुंडे येत असतील आणि भुजबळ साहेब असतील तर हा ओबीसीच्या साठी शुभ संकेत आहे असं मी मानतो. आणि अशा जर प्रकारे जर एकजुटीने जर हा लढा लढला तर निश्चित विजय ओबीसी समाजाचा होईल असं आम्ही मानतो. दुसरीकडे दुसरी बाजू जी आपण आहे धनंजय मुंडेंची, सत्यात गेल्या सातत्यानं काही महिन्यांपासून धनंजय मुंडे वादामध्ये आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांची जो वाटा आहे असं म्हटलं जात आहे, त्यांच्यावर सातत्यानं आरोप होतोय. त्याच कारणामुळे का होईना त्यांना मंत्रिपदावरून देखील पायउतार व्हावं लागलं होतं. या चळवळीत जर ते सहभागी झाले तर बीड किंवा तुमच्या या संपूर्ण मराठवाडा विदर्भ परिसरामध्ये जे ओबीसी समाजातली लोक आहेत ते याला कुठेतरी अटकाव करतील का, विरोधात जातील का, किंवा या संपूर्ण चळवळीला गालबोट लागेल का या प्रतिमेमुळे, असं तुम्हाला कुठे वाटतं? अजिबात आम्हाला असं काही वाटत नाही. कारण शेवटी एखादी व्यक्ती जर राजकारणात असती तर राजकारणामध्ये त्याच्यावर आरोप होतच असतात. आणि जसं आपण म्हणतो की मुंडे साहेबांवर जर आपण धनंजय मुंडे साहेबांवर जर तुम्ही म्हणत असाल की आरोप लागलेत तर मग तसे तर मनोज जरांगेवर किती आरोप लागले असतील. मग खंडणीचे असतील, वाळू तस्करीचे असतील, बाकी दहशत माजवण्याचे असतील, लोकांचे घर कार्यालय जाळण्याचे असतील, एसटी बस फोडण्याचे असतील, तसे केसेस चालू आहेत. तर मुळात असं आहे ना की तो प्रश्न वेगळा आहे. कुणाची राजकीय कारकिर्दीत त्यांनी काय केलं. पण समाज म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र उभे राहता, एकत्र येता आणि समाजाच्या हितासाठी, समाजाच्या प्रश्नासाठी जर तुम्ही एकत्र येत असाल तर मला असं वाटतं तिथं गालबोट लागण्याचा काही प्रश्नच नाही. उलट समाज फार आनंद आहे की मुळात असं आहे की आजपर्यंत ओबीसी समाजाचा जो लढा आहे तो भुजबळ साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब एकत्र लढतायत. आज धनंजय मुंडे यांच्या रूपाने कुठेतरी परत त्याला एक जुने दिवस प्राप्त होतील आणि तो लढा तशाच पद्धतीने लढला जाईल. समाजामध्ये ह्याचा अतिशय पॉझिटिव्ह, अतिशय सकारात्मक मेसेज जाईल. गालबोट लागण्याचा प्रश्नच नाही. उलटा गोपीनाथ धनंजय मुंडे साहेब आणि भुजबळ साहेबांना एकत्र बघून तुम्ही लोकांचे रिॲक्शन बघा. तिथं आज जो लाखोनी जनसमुदाय येणार आहे ना, ज्यावेळेस हे दोघं तिघं उभे राहतील, सगळे ओबीसी नेते उभे राहतील, प्रकाशांना शेंडगे असतील धनगर समाजाचे, मुळात ओबीसीचा समाजाचा जो लढाई हा माळी, धनगर, वंजारी या मुख्य जातींनी खूप मोठ्या प्रमाणात पुढे नेलेला आहे. इतरही समाजांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. ज्या वेळेस या तिन्ही समाजाचे, चारही समाजाचे, सगळ्या समाजाचे नेते जेव्हा स्टेजवरनं येऊन एकत्रपणे
आपले हात दाखवतील जनतेला, तुम्ही जनतेची रिॲक्शन बघा, अतिशय सकारात्मक पद्धतीने जनता याचं स्वागत करेल आणि कुठेतरी समाजाला विश्वास येईल की बाबा एक आमचा शेवटचा लढा प्रश्न मृणाल ढोले होईल. पाटील, तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न, खरं तर वेळेचं बंधन आहे म्हणून थांबवणार आहे. मात्र या संपूर्ण मेळाव्यामुळं, धनंजय मुंडेंच्या सहभागामुळं, मंत्री छगन भुजबळांच्या सहभागामुळं मराठा आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण या संदर्भातला जो थेट ओबीसी आणि मराठा वाद सुरू आहे त्याला कुठेतरी मार्ग काढण्यात सरकार ओबीसींना झुकतं माप देईल अशी तुम्हाला अपेक्षा आहे? ओबीसी समाजाला सरकारने बघावं, आज आमचा मेळावा, आमची ताकद बघावी, सगळे जात समूह एकत्र येतात हे बघावं. सरकारने आम्हाला झुकतं माप देण्याचा प्रश्नच नाहीत. जे आमचे घटनात्मक अधिकार आहेत, कायदेशीर अधिकार आहेत, न्याय अधिकार आहेत, तेवढेच आम्हाला द्यायचे. सरकारने हा जो जी आर काढलेला आहे तो बेकायदा आहे, घटनाबाह्य आहे. उलट सरकारने झुकतं माप मराठा समाजाला दिलेलं आहे, त्या आंदोलनाच्या, त्या उपोषणाच्या दबावाखाली येऊन, आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे. जी. हा फक्त अन्याय दूर करायचा, आम्ही फक्त न्याय मागतोय, आमचे घटनात्मक आणि कायदेशीर हक्क मागतोय, आम्ही वेगळं काही मागत नाही. झुकतं माप द्यायचा प्रश्नच येत नाही. नक्कीच. धन्यवाद मृणाल ढोले पाटील, आपण सहभागी झालात आणि आपली प्रतिक्रिया आमच्या सोबत व्यक्त केली त्यासाठी. दुसऱ्या बातमीकडे वळतोय. लासलगाव